सगळ्या आंदोलकाला माझी विनंती आहे, सगळ्यांना शांत राहा. CST असो किंवा मुंबईतला कोणताही विभाग असो, सगळ्या विभागातल्या मराठा बांधवांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी शांत राहा. काय असतं, आरक्षणाचा घास आपल्या लेकराबाळासाठी आवश्यक आहे, म्हणून सगळ्यांनी थोडं संयमानं शांततेनं घ्या. तुम्हाला माझी ही शेवटची विनंती आहे की सगळ्यांनी शांत राहा. तुम्हाला ऐकायचं नसेल तर मग तुम्ही आमचे कार्यकर्ते आंदोलक आहेत का नाहीत असं म्हणावं लागेल. आणखीन आम्ही तसं म्हणलो नाही, पण आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, CST असो किंवा कुठलाही परिसर असो, सगळ्या मराठा पौरांनी आंदोलकांनी शांततेत राहावं. आपण आणखीन थोडे दिवस वाट बघू. किती वेळ लावतो मुख्यमंत्री द्यायला, किती मराठ्याचं पोराचं वाटोळं करायचंय, मराठ्याला का द्यायचं नाही, त्याला मराठ्याच्यावर राग कशामुळे. थोडे दिवस थांबा, वाट बघा. सगळ्यांना विनंती माझी, सगळे शांत राहा. पत्रकार बांधवांना सांगतो, पोरं हुल्लडबाजी करत नाहीयेत, सरकार हुल्लडबाजी करत आहे. सरकारला 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईत यायचं नाही, आमची आरक्षणाची मागणी सोडवा. या हुल्लडबाज आणि माज मस्तीत जगणाऱ्या मदमस्त मुख्यमंत्री, माजलेल्या मुख्यमंत्र्यानं जाणून बुजून मराठ्याचा प्रश्न सोडला नाही. अशांतता व्हावी म्हणून कोणाचंही ऐकलं नाही. मनमानी करणारा स्वतःचाच हकीत होतो, ते म्हणून तसंच वागलं पाहिजे असा एकलखोरा अफराबुद्धीचा मुख्यमंत्री लाभल्यामुळं महाराष्ट्रात हे असलं व्हायला लागलंय. हुल्लडबाज मुख्यमंत्री बारीक लेकरासारखं हमेशाच मराठ्यांना हिणवतो, बालबुद्धी असल्यासारखे मराठ्यांना छेडतो, अपमान करतो. हुल्लडबाज आंदोलक नाही येत तर देवेंद्र फडणवीस, त्याला आम्ही 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईत यायचं नाही, आरक्षण देऊन टाक. हे पत्रकार बांधवांनी सगळ्यात आधी समजून घ्या. गोरगरिबांच्या लेकराच्या भावना समजून घ्या. हुल्लडबाज सरकार एका पोर आहेत, त्याला आम्ही सांगितलेलं 4 महिने झालं, त्याने ऐकायला पाहिजे होतं. त्यामुळे मीडियाच्या बांधवांनी त्याला बोललं पाहिजे, गोरगरीब शेतकऱ्याच्या पोराला बोललं नाही पाहिजे. हे जरा समजून घ्या. आज आम्ही तुमच्या दारात येत, तुम्ही जर काही शब्दप्रयोग करताल तर मग काही मीडियाबद्दल आम्हाला पण विचार करावा लागणार आहे. नाविलाज आहे आमचा सुद्धा. मग तुमचा नाविलाज असेल तर मग आमचाही नाविलाज आहे. कारण राज्यातले आम्ही सुद्धा 7 कोटी लोक तुमचं चॅनल बघतो आणि काही नाही करून तुम्ही सरकारचं ऐकून जर आमच्यावर काही खोट्या नाट्या आरोप पसरवणार असले, आम्हालाही त्याच्यावरती काही चॅनलबद्दल विचार करावा लागणार आहे. मग आणि आम्ही जर एकदा पक्का विचार केला तर मग मराठीही आणि आमच्या ऐकण्यातले बाकीचे बांधव असे मिळून असं 8-9 कोटी लोकांनी आम्ही जर ठरवलं तर आम्ही सुद्धा काही चॅनलबद्दल निर्णय घेऊ शकतो. हे पण खोटं नाहीये, कारण तुमच्या 2-4 दिवसापासून काही चॅनलचं आम्ही बघतो, जाणून बुजून तुम्ही काही ना काहीतरी कांगडं घुंगडं आमच्याकडे आणताय. आम्ही एवढे येडे नाही आहेत
तुम्हाला सरकार लागत असेल, पक्ष लागत असेल, त्याच्यामुळे तुम्ही खोटे नाटे आरोप करून काहीतरी रंगायचा प्रयत्न करता. रंगू नका. तुम्ही रंगायला जाता आणि सरकारचे नेतेच ऐकून इकडे जर मराठ्यांनी आणि मराठीच्या महाराष्ट्रातल्या 9 ते 10 कोटी मित्रांनी जर ठरवलं तर मित्राच्या नादात सगळा देवारा होऊ शकतो. कारण आपण एकदा बोललो ते करीत असतो, त्याचाही तुम्ही बारीक विचार करावा. 3 दिवस झालं तुमचं पण आम्ही काही जणांचं ऐकलं. आता मलाही संशय यायला लागला तुमच्याबद्दल सुद्धा, काही चॅनलबद्दल. त्या चॅनलवाल्यांनी पुढच्या काळात विचार करावा की हुल्लडबाज पोरं नाही तर मुख्यमंत्री आहे. तुम्ही काही कांगडे घुगडे ऐकणार आणि आम्ही तुमच्याकडे आलो म्हणून तुम्ही ऐकणार, आम्ही ऐकून घेणार, असे आम्ही पण नाही आहेत. काही चॅनलने नाही बातम्या दाखवल्या तरी आम्हाला काही हरकत नाही, त्याची काय अडचण नाही. आम्ही आमचे सोशल मीडिया सुरू करू. पण तुमचे कसले आरोप सरकारचे ऐकून तुम्ही जर आमच्यावर करणार असला तर आम्ही ऐकून घ्यायला तयार नाही. मग आम्हालाही तुम्हाला बॅन लावायचा का काय ते आम्ही आमचं ठरवू काय करायचं ते. मग कारण आम्हालाही तेवढा अधिकार आहे, आम्हाला पण तेवढा अधिकार आहे. एखादे काही चॅनल जर आम्ही सांगितलं याला रिपोर्ट मारा, आजपासून हे बघायचंच नाही, तर महाराष्ट्रातले किमान आमच्या म्हणण्यावरती 9 कोटी लोक बघणार नाहीत, ही आम्हाला पक्की खात्री आहे. त्यामुळं सरकारचं ऐकून तुमचाही देवारा करून घेऊ नका. कारण 1 दिवस ऐकलं, 2 दिवस ऐकलं, 3ऱ्या दिवशी पण तुमचं तेच सुरू आहे पुन्हा. याचा अर्थ काही चॅनल जाणून बुजून देवेंद्र फडणवीस ऐकून आमच्यावरती त्रागा व्यक्त करायला लागले. तुम्ही काय खोटं दाखवणार आहेत, आमचं आहे ते आहे काय दाखवणार आहेत तुम्ही. पण त्याच्यात तेव्हा संशय येतो. कारण काही असते, वेळ आली तर नाव पण घेईन मी, वेळ आली तर नाव पण घेईन मराठीविषयी तुम्ही कसं चालता म्हणून. पण आता इथून पुढे तरी आमच्या चॅनलवाल्याला हात जोडून विनंती आहे, हुल्लडबाज आंदोलक नाही आहेत, हुल्लडबाज सरकार आहे. त्याला 4 महिन्यापूर्वी आम्ही सांगितलं होतं आरक्षण दे, आम्हाला मुंबईला यायचं नाही. हे प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्याला विचारा. आमचं कशाला दाखविता? आम्हाला झोपायला जागा नाही, बसायला जागा नाही, खायला जागा नाही, हाय ते दुकानं बंद केली, आमची मागची लाईट बंद केली, ते दाखवलं का तुम्ही? दाखवलं का रे? पोरांचे काय हाल चाललेत, काय नाही चाललेत, गाड्या अडवितेत, जेवणाच्या गाड्या अडवितेत. उठलं सुटलं की आंदोलकाने असं केलं, आंदोलकाने तसं केलं. काय अडचण नाही, तुम्हाला दाखवायचं दाखवा, नाही दाखवा तर आमची सोशल मीडिया आम्ही चालू, आम्ही जातो आणि लढणार आहेत. तुम्ही उगाच काहीतरी सरकारचं ऐकून आमच्या मागे लागताना हे सुद्धा चांगलं नाही. मग असं असतं का पुढं? तुम्ही आम्हाला दाखवायला लागलात म्हणजे का तुम्ही कसं वागणार असं थोडं आहे. बरं, परवा ऐकलं तुमचं, 13वा ऐकलं, काल पण ऐकलं, ठीक आहे. तुम्ही रोज तेच जर कांगडे घोंगडे आमच्यावर सरकारचं ऐकून करणार, आम्ही तुमच्या चॅनलबद्दल विचार करणार, 100% करणार. बघा करतो का नाही. एवढं जर मी शब्द फेकला ना, सगळं रिपोर्ट मारून टाकतील. DTH असो, तुमचं काही असो, काही एक चॅनल बघणार नाही तुमचं. जे सांगितलं ना घेतलेलं चॅनल बघणारच नाहीत मराठी. म्हणून पोरं उल्लडबाज नाहीत, पोराची भावना समजून घ्या. पोराचं म्हणणं इथं चिखली रेंद आहे, सरकारने सुविधा नाही केली, जबाबदारी सरकारची असती. जेवणच आमचं बंद केलं. बरं, आम्ही जेवायला आणलं तर आमच्या गाड्या अडल्या, हे पोरांचं म्हणणं आहे. तुम्ही उठलं सुटलं की तुमचं तुमतून वाज येता, सरकार सांगा तसं लावा अशा बातम्या, लगेच तुम्ही तसा लावता. आम्हाला ते पण रिपोर्ट येतो, कोण सांगत आहे, तुम्ही कोण पत्रकार, कोण अँकर, कोणत्या मंत्र्यात जवळचा आहे, ती पण रिपोर्टिंग येते आम्हाला. मी जर नाव सांगितलं ना, तुमच्या पायाखालची वायू सरकन तुमच्या सुद्धा. मी खोटं बोलत नाही. 2 वर्षात एकदाही मी मीडियाबद्दल आणखीन बोललो नाही, एकदा पण मीडियाबद्दल बोललो नाही. इतके मीडियावर प्रेम आणि माया करतो मी. पण इथं आल्यावर थोडंसं आम्हाला चतुरपणा दिसला काही जणात, म्हणून हे बोलायला लागलो. मी 2 वर्षात बरे शब्द काढलेला नाही. देवासारखे आहेत चॅनलवाले आणि पत्रकार, देवासारखे. पण इथं आल्यावर काही जण साबरे पण ते दिसलं आम्हाला, लक्षात आलं साबरापणा आमचं. ठीक आहे, आम्हाला नीट करायचं. तुमच्या एकट्यामुळं तुमच्या संपादकाला अडचण येणार, तुमच्या चॅनलला अडचण येणार, हे पण ध्यानात ठेवा तुम्ही. माझं म्हणणं पुन्हा एकदा समजून घ्या, तुमच्या एका पत्रकारामुळं तुमच्या संपादकाला आणि चॅनलला अडचण नाही आली पाहिजे या मताचा मी आहे. आणखी मी नाव घेतलं नाही, मला घ्यावा लागेल नाविलाज म्हणून. नंतर माझं पोरांना हात जोडून विनंती, पोरावर होत असतं कमी जास्त झालं तर होऊ द्या. पोलीस बांधवाला सहकार्य करा, मुंबईतल्या सामान्य लोकांना सहकार्य करा.
सगळ्यांनी CST असं इकडे तिकडे कुठं असताना ते जागा सोडून द्या. अरे मी तुमच्यासाठी तरफडतोय पोरं. मला आज उठता बसता या ना. आता मला या अंगावरचे अंगावर होता. तुम्ही जरा समजून घ्या. मला तुम्ही जर उपेक्षानं सुद्धा बोलायला लागत असताना तर काय अर्थ आहे का त्याला? मला इतका कडक उपोषणात तुम्हाला मी निरोप द्यावा, इथं अडू नका, तिथं अडू नका, शांत राहा, ही माया तुम्ही अपेक्षा सुद्धा नसली पाहिजे. माया पोरावर मला दम लागतो बोलताना. आज 4था दिवस आहे. पहिले 2 दिवस म्हणजे एकूण 6 दिवस. मला तुम्ही आता बोलायला सुद्धा लावायला नाही पाहिजे. मी तुम्हाला म्हणायला पाहिजे का इकडे उभा राहू नका, तिकडे उभा राहू. तुम्ही मनानेच रस्त्यावर उभा नाही राहिला पाहिजे, तुम्ही गाड्या नाही अडल्या पाहिजे मनानेच. मला बोलायला त्रास होईल, पोटात आग व्हायली माया, मला आणखीन त्रास होईल. माझं तोंड आता चिटकायला लागलंय, पाणी माझ्या तोंडाला सारखा पाणी यायला लागलंय, मला सारखं सारखं थुकायला लागतं, इतकं पाणी यायला लागलंय. शरीरातलं पाणी माझ्या बाहेर निघायला लागलंय तोंडातून आता. म्हणून माझ्या सगळ्या मराठा बांधवांना, आंदोलकांना माझी विनंती आहे, तुम्ही कोणीही अडवणी करू नका. CST असन काय असन ग्राउंडवर येऊन बसा, गाड्या ग्राउंडवर लावा आणि शांत राहा. माझी तुम्हाला नम्रपणानं विनंती सगळं. कायदा सोडून कुठेही आम्ही काही केलेलं नाही. 4-5 हजार लोक म्हणतात, 2-1 हजार लोक घेऊन इथे येत आम्ही. मग हे जर बेकायदा आहे तर याचिकाकर्त्याला कळत नाही का? निवेदन दिलेलं आम्ही 4 महिने झालं सरकारला, मग त्याला तो दखल घेत नाही निवेदनाची. मग सरकारला बेकायदा का म्हणत नाही तो याचिकाकर्ता? सरकार बेकायदा आहे म्हणून. मुख्यमंत्र्याला फोन करून सांगितलं मुंबईला आम्हाला यायचं नाही 4 महिन्यापूर्वी. याचिकाकर्ता का म्हणत नाही? बोगस सरकार आहे, बोगस मुख्यमंत्री आहे. 4 महिने झालं सांगितलेलं फोन करून, तरी पण याने मुद्दाम शांतता अशांतता मुंबईची राज्याची बिघडली का म्हणत नाही? आम्ही सगळ्या संध्या सगळा वेळ 2 वर्ष सरकारला दिलाय. त्यामुळं मी देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या जरी घातल्या तरी मी उठत नसतो. पुऱ्या मागण्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही. आणि मुख्यमंत्री साहेब, आणखीनही तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ऐकत असाल तर, नसाल ऐकत तसे तर फाडा, पण जर तुम्ही ऐकत असाल, आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही. महाराष्ट्र मुंबईकडे निघणारे हे लक्षात ठेवा. पण त्याला काय आणखीन दिवस बाकी आहेत. त्याच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा. ते जर आले मग मात्र मुंबईत कुठेच उभा राहायला नाही जागा राहणार. कुठंच म्हणतो मी, उभा राहायला गाड्या लावायचं तर सोडून द्या, उभा राहायला जागा राहणार नाही. कारण ती येणाऱ्याची संख्या किमान 5.5 कोटीपेक्षा जास्त असणार आहे. म्हणून माझी विनंती आहे, आणखीन तुमच्या हातातली वेळ गेली नाही. तुम्ही असंच गाफील राहिलात, याच्या मागं कोणी नाही. आता आमचं काही होत नाही, आम्ही याला आरक्षण देत नाही. आमची सत्ता आली, जेव्हा मराठी इकडे आले तेव्हा तुम्ही पळायला लागले. प्रत्येक वेळेस तुमचं गणित, तुम्ही बांधलेला अंदाज चुकतोय. त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझ्याबद्दल आयुष्यात विचार करू नका. मी विचित्र रसायनी, मी विचित्र आहे. माझा समाज मला आयुष्यात सोडू शकत नाही. पक्षाला लाथ मारू शकतो माझ्यासाठी मराठा समाज, माझ्यासाठी पक्षाला लाथ मारू शकतो माझा मराठा समाज. एवढा माझ्यावरती प्रेम करतोय माझा समाज, आणि मीही माझ्या समाजावरती तेवढं प्रेम करतोय. तुमच्या एका चुकीमुळं देशाला डाग लागू शकतो. फडणवीस साहेब, तुमच्या एका चुकीमुळं, तुमच्या आडमुठ्यापणामुळं, तुमच्या बालिश बुद्धीमुळं
तुमच्या आडमोठ्या बुद्धीमुळं, तुमच्या देशानं भरलेल्या बुद्धीमुळं, मराठ्यांविषयी तुम्हाला आकर्ष आणि द्वेष असल्यामुळं, या बुद्धीपायी तुमच्या अशा संकुचित बुद्धीपायी देशाला डाग लागू शकतो, मोदी साहेबाला डाग लागू शकतो, अमित शहा साहेबाला डाग लागू शकतो. तो लागू देऊ नका. पुढचा काळ अवघड राहील. हैदराबाद गॅजेट लावण्याची सरकारची तयारी सुरू झाली तर आनंदाची गोष्ट आहे. आम्ही त्यांचं कौतुक करू, पण मला सातारा संस्थान पण पाहिजे. आपण बोलू नये, आपण अर्धवट काय नसतं आपलं. सातारा संस्थानचं गॅजेटियर पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र माझा पुरा बसतो, मराठवाडा पण आहे. मला सातारा संस्थान पण पाहिजे, केसेस पण पूर्ण मागं पाहिजेत सरसकट. मला बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकरी आणि आर्थिक निधी पण पाहिजे. मी एकही गोष्ट त्यातली सोडणार नाहीये. म्हणून सरकारने त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवावं. मराठा आणि कुणबी एक आहे, तो पण मला जीवार पाहिजे, तो पण मला जीवार पाहिजे. मला सगळे सोयऱ्यांची अधिसूचनेचं काय झालं हे सुद्धा पाहिजे. हा, मी तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं होतं. मी आंदोलनाच्या अगोदर 1 महिने सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस पोलिसाचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो. देवेंद्र फडणवीस पोलिसांचा वापर कार्यकर्ता म्हणून करतो. त्यांचे काही लोक आमच्यात घालून तेच हुलडबाजी करणार आणि आमच्या आंदोलकावर घालणार. ते आमचे कार्यकर्ते नाही आहेत. त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस असणारे पोलिस सुद्धा जाणून बुजून, हे देवेंद्र फडणवीसला माहीत आहे का नाही मला माहीत नाही, पण काही पोलीस असे आहेत जातीवादी की त्या मराठ्याच्या पोराला उचकीत आहेत आणि त्या पोरांना सांगतात असं आरक्षण मिळत नसतं, तुम्हीच त्याला उड्या हाणा. मग पोलीसच हे घडून आणतात. काही पोलीस गाड्या आडीते देवेंद्र फडणवीसने आडायचं सांगितलं म्हणतात. बघा, देवेंद्र फडणवीस जर ऐकत असला तर काही पोलीस असं सांगतात की तुम्ही गाड्या आडा मग आरक्षण मिळते. काही पोलीस असं करतात, गाड्या आडीत आणि म्हणतात मला देवेंद्र फडणवीसने गाड्या आडीत सांगितलं, डायरेक्ट नाव सांगत आहेत. काही पोलीस रुमाल घालते, देवेंद्र फडणवीसने रुमाल घालायला सांगितलं म्हणते. हे प्रकार व्हायला लागले. त्याच्यामुळं माझ्या जर एकाही पोराला जर लागलं ना तर पुन्हा महाराष्ट्र कधीच सुरू होऊ जाणार नाही. मराठी जर एका पोराला काठी लागली तर पुन्हा मुंबईसह महाराष्ट्र कधीच सुरू होणार नाही. माझ्या पोराला दादागिरी करायची नाही, हे मी सरळ सांगतो. माझ्या पोराची काही चूक नाही. आम्ही तुम्हाला 2 वर्षापासून सांगतो आरक्षण द्या. माझ्या जातीची पण काही चूक नाही. माझ्या जातीला इतके अडत करता तुम्ही, आमचं आरक्षण असून देत नाहीत. चल, धन्यवाद. काय नाव आहे त्याचं? कोण येतो? DCP का ACP? देवेंद्र फडणवीस साहेबाला पुन्हा एकदा सांगतो, तुमचा कोणीतरी समीर शेख नावाचा DCP आहे. तो आंदोलकांच्या कॉलर धरतोय दंगल लागावं म्हणून. पोराला मग कॉलर धरल्यावर राग येतो, ढकलून दिल्यावर राग येतो. उपवासतो कुटाने करू नका देवेंद्र फडणवीस साहेब, लय पश्चाताप येईन तुम्हाला. ते कोण DCP आणि ACP आहे त्याला सांगा. आणि आमच्या तिकडून बोलून घेतलेले जालन्याहून पोलीस अधिकारी पुरे गावाकडे हाकलून द्या. तिकडून जे इकडे बोललेत माकडं काही कामान धामाचे जातीवादी अवलादी त्यात त्यांना पहिले इथून काढून द्या.
काय काय प्रश्न आहे? नाही नाही, आम्हाला निरोपच नाही, काय बोलावं त्याच्यावर. नाही बाबा, आम्हाला कसला निरोप नाही, असला तरी आम्ही जाणार पण नाही. कायद्यात कशी अंमलबजावणी करायची, मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढणं सोपं आहे. त्यांना जर ही प्रेस ऐकायचं असेल तर सांगून देतो. 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, त्या स्वीकारून तुम्ही जे आर काढू शकता. दुसरी गोष्ट, सातारा संस्थांचं, हैदराबाद गॅझेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, औंध संस्थांचं हे लागू करून त्यातील नोंदी नुसार मराठ्यांना उद्यापासून तुम्ही प्रमाणपत्र देऊ शकता लागू करून. काय करायचं, तीनही चारही गॅझेटियर बद्दल शिंदे समितीकडून अहवाल सरकारने स्वीकारायचा. बघा बर का, तो सरकारने स्वीकारायचा. सरकारने स्वीकारल्यानंतर किंवा स्वीकारायच्या आधी राज्य मागासवर्ग आयोगाकडे देऊन राज्य मागासवर्ग आयोगाला सुद्धा सरकारने शिफारस सरकारला करायला लावायची. या 2 शिफारशी झाल्याच्या नंतर सरकार अहवाल घेऊन कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना ते अहवाल ठेवून द्यायची, त्याची अंमलबजावणी करायची. 2 प्रकार आहेत. एक प्रकार, विशेष अधिवेशन बोलवा किंवा राज्य मंत्रिमंडळ कॅबिनेटची बैठक बोलून तुम्ही त्याची अंमलबजावणी करा. प्रक्रिया पार पाडत असताना सरकारने तुम्ही म्हणलात रात्रभर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री बसलेत म्हणून सांगायला लागलंय. ते जर रात्रभर बसले असले तरी इतकं खिचकट करायची गरज नाही, एवढा विचार करायची गरज नाही. मी आत्ता सांगितलेली पद्धत जरी केली तरीही ते लागू होत आहे. आतापर्यंत सांगितलेली ही पद्धत आणि यापुढं 83 क्रमांकानुसार तत्सम आणि पोटजात म्हणून गॅझेटचा आधार घेऊन तीनही मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे. सातारा संस्थांच्या गॅझेटियर बद्दल पण तेच विषय. असं करून आपण उद्यापासून गावागावात किंवा तालुक्यात, जिल्ह्यात प्रमाणपत्र वाटप करण्याचं अभियान सुरू करू शकता. पुन्हा एकदा सांगतो, 83 क्रमांकानुसार त्या आधारे पोटजात, उपजात म्हणून, तत्सम जात म्हणून गॅझेटियरच्या आधारे गॅझेटियरला मंजुरी देऊन त्या आधारे राज्य मागासवर्ग आणि समितीच्या अहवालाच्या आधारे तुम्ही 2012च्या कायद्यानुसार 2012च्या कायद्याच्या आधारानं गॅझेटियरच्या आधारानुसार आम्ही हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर लागू करत आहोत. त्याची तात्काळ अंमलबजावणी करत आहोत. उद्यापासून प्रमाणपत्र वाटप करण्याची जिल्हाधिकारी महोदय, राज्यभरातले तहसीलदार महोदय
यांना निर्देश देत आहोत की उद्यापासून आपण प्रमाणपत्र वाटप सुरू करावेत. मराठवाड्यातला मराठा हा कुणबीच आहे. तेच सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटला लावून आपण ते करू शकता. इतकी सोपी प्रक्रिया आहे. त्याला रात्रभर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्याला जागायची गरज नाही. तरी पण त्यांच्याकडे कायदेतज्ञ आहेत, त्यांच्याकडे महाधिवक्ते आहेत, त्यांच्याकडे लागणाऱ्या सगळ्या प्रोसिजर आहेत. तरी रात्रभर जागायची गरज नाही. केसेस सरसकट मागं घ्यायला विधी व न्याय विभागाला तो अधिकार आहे. ती प्रक्रिया ते पार पाडू शकतात. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मुख्यमंत्री सहायता निधीचा आहे. तो पण साधा विषय आहे. नोकऱ्या द्यायच्यात, इथून पाठीमागं दिलेल्या बलिदान गेलेल्या कुटुंबाला आताही दिल्या पाहिजेत. मला तर अशी माहिती मिळाली, रात्री पुन्हा एक आमचा बांधव मुंबईत अटॅक येऊन वारला आहे. त्याचं बलिदान गेलं. देवेंद्र फडणवीसांमुळं 3रा खून झाला आहे आमचा आत्तापर्यंत. देवेंद्र फडणवीसला आईला बोलल्यावरती राग येतो. आमच्या आईचं लेकरू गेलं, आईच्या कुशीत खेळणारं सोन्यासारखं तिचं लेकरू आरक्षणाच्या मागणीसाठी मेलं गेलं, याची लाच तुझ्या आईला किंवा तुझ्या मंत्र्याला वाटू दे. कारण देवेंद्र फडणवीसला जर दुःख झालं तर आमच्या नेत्याला दुःख होतं. मराठ्याची पायदाशी ती म्हणते 96 कुळे आहे का नाही का 6 नंबरचे काय माहीत, पण आमचे पोरं मेले. देवेंद्र फडणवीसच्या आईला, त्या मायमाऊलीला आमचं सांगणं आहे, आई जसं तुमचं देवेंद्र फडणवीस लेकरू आहे तसं आमच्या आईचं काल लेकरू देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिरावून घेतलं. आई एक शब्द तरी त्या लेकराबद्दल बोलतात तर या लेकराबद्दलही बोला अशी आमची अपेक्षा. गरिबाचं लेकरू पायपीट करीत करीत आरक्षणाच्या न्यायासाठी मुंबईला तुमच्या पोराच्या दारात आलतं, पण तुमच्या पोरानं त्याचा खून केला, न्याय तर दिलाच नाही. त्याला अटॅक येऊन मेलं म्हणजे त्याला खूनच म्हणलं जातं. देवेंद्र फडणवीसच्या आई माऊलीला आमचं तेच विचार नाही. तुमच्या लेकराबद्दल तुम्हाला जितक्या वेदना होत्या, आईचं काळीज तुम्ही देवेंद्र फडणवीसची आई यात. आईचं काळीज तुम्हीच जाणू शकता, दुसऱ्यासुद्धा आईचं काळीज कसं असू शकतं. त्या आईचं काळीज किती जळालं असेल की तिचा पोरग सोन्यासारखं तिच्या कुशीतून निघून गेलं कायमचं. एकदा तरी मायेचं छत्र शब्दातून देवेंद्र फडणवीसच्या आईनं आणि देवेंद्र फडणवीसनी व्यक्त करावं एवढीच आमची भावना आहे. गेलं आमचं लेकरू शेवटी, पण तुम्ही नाही आरक्षण दिलं. इतकं आमचा जीव, आई इतका आमचा जीव तुमच्या पोरानं स्वस्त केला आहे का? मराठ्याच्या लेकरानं कुठंही मरावं आणि त्याच्यावरती तुमच्या पोरानं म्हणजे देवेंद्र फडणवीसने हसावं, इतका स्वस्त आमचा जीव झाला का? आणि इतकी बिकट परिस्थिती तुमच्या पोरानं उभा केली म्हणजे हिटलरशाही आहे का? कारण आणखीनही वेळ हातातून गेलेली नाही. आम्ही हक्काच्या पलीकडे मागत नाहीत, पण राजकीय स्वार्थापोटी तुमचं पोरग कुठल्याही थराला जायला लागलं, ती वेळ आई येऊ देऊ नका. एकदा जर लोक उसळले तर काहीच बघणार नाहीत. आणखीन वेळ हातातून गेली नाही. आमची विनंती आहे, आमच्या सगळ्या लेकरांना लागतंय ते आरक्षण द्या. आणि पुन्हा शेवटी सांगतो, तुम्हाला जर माझं ऐकायचं असेल पोरांनो, तर शेवटच्या शब्दात सांगतो, तुम्ही मला तळपू नका. मी उपोषणाला बसलोय, तुम्ही शांत राहा, कुठं रस्ते अडू नका. तुम्हाला जर माझं नसेल ऐकायचं तर मग मी उपोषण सोडून देऊन घरी जातो. आणि मी तुमच्यासाठी करतो, मी तुमच्यासाठी झगडतो. माझं अंग थरथर कापतंय आता. इतके हाल चालले शरीरात तुमच्यासाठी.
म्हणून माझं म्हणणं आहे, तुम्ही माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये. आत्तापर्यंत माझा राज्यातला मराठा समाज माझ्या शब्दाच्या बाहेर गेलेला नाही, ही मला पक्की गॅरंटी आहे. मी माझ्या समाजावर माझ्या मुलाबाळापेक्षा आईबापापेक्षा जास्त प्रेम माझ्या समाजावर करतो मी, आणि समाजसुद्धा माझ्यावर त्यांच्या लेकरापेक्षा जास्त प्रेम करतो. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, इथं बसलेल्या आणि बाहेर असलेल्या पोरांना, तुम्ही संयम शांतता ठेवा. कुणीही कुठंही कसला धिंगाणा करू नका. इथं आझाद मैदानला येऊन बसा. आणि आपल्या ग्राउंडवरच्या पोरांना सांगणं आहे की माझी ही तळमळ आणि तळतळ तुम्ही त्या CSTला इकडं तिकडं असणाऱ्या पोराला जाऊन सांगा, आपल्या पाटलाला त्रास द्यायला नको, पाटलाला त्रास होईल असं आपल्याला पाऊल उचलायचं नाही. तुम्ही आझाद मैदानला सगळे चला. हे इथं बसलेल्या अस्सल खानदानी माझ्या विचाराच्या पोरांनी मी सांगितलेला संदेश त्यांना द्यावा आणि मुंबईभर सगळे शांतता ठेवावी. तुम्ही फक्त शांततेत कुंकड फिरा, पण शांतता ठेवा, माझं हे म्हणणं आहे. म्हणून तुम्ही पुन्हा सांगतो, सगळ्याला जाऊन सांगा, हे शांतता राहू द्या, आरक्षण घेऊ. आणखीन आपल्या टप्पे सुरू झालेले नाही आहेत. ज्यावेळेस खरी वेळच येईल त्यावेळेस आपलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, अख्खा महाराष्ट्रातला मराठा मुंबईकडे येणारे ज्यांनी त्यांनी ज्याची त्याची तयारी केलेली आहे, फक्त ते वाट बघतायत ते टप्पा कधी येतो आहे. इतका समजदार माझा समाज झालेला आहे, आता हुल्लडबाजी करत नाही. फक्त पोरांना जाऊन सांगा, माझा निरोप, पाटलाला डाग लागन, पाटलाला त्रास होईल असं एक काम करायचं नाही. जे कोण रस्त्यात उभा राहिलेत, गाड्या लावल्यात, त्यांनी मैदानाला लावा आणि तुम्ही आझाद मैदानाला चला. असं सगळ्यांनी माझ्यावरचं काम करावं, ही सगळ्यांना माझं विनंतीपूर्वक सांगणं आहे. आणि मला विनंती करायची वेळ माझ्या समाजाला येऊ नये अशी माझी अपेक्षा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.